नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे. त्याबाबत एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर तो शासन निर्णय नक्की काय आहे, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता. राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर ₹5 अनुदान हे देण्याबाबत महाराष्ट्र शासन आणि कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग यांच्यातर्फे दिनांक 16 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती सुद्धा या ठिकाणी थोडक्यात बघूया. माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी किमान ₹25 इतका भाव अदा करण्याबाबत वाचा क्रमांक 3 च्या शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात आली आहे. तथापि दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी व माननीय मंत्री पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास यांचे निर्देशानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे शुद्धीपत्रक घेण्यात आलेलं आहे, तर ते या संदर्भात घेण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, वाचा क्रमांक 3 येथील शासन शुद्धीपत्रक या शुद्धीपत्रकान्वये रद्द करण्यात येत आहे. तर मित्रांनो, सदर शासन निर्णय शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक आपण या ठिकाणी बघू शकता. तसेच हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ही माहिती बघू शकता. आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता ₹5 प्रति लिटर अनुदान ही देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.